नगर परिषदची रणधुमाळी सुरू असताना आज मतदानाचा दिवस आणि आज हिंगोली शहरांमध्ये विविध भागांमधील मतदान केंद्रावर मतदार आपले हक्क बजावत आहेत. अशातच अजम कॉलनी प्रभाग क्रमांक 17 मधील मतदारांनी मतदार केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळी 6:30 वाजल्यापासून रांगेत लागून मतदानाचा हक्क बजावत आहेत. या मतदार केंद्रावरील चारही बूथवर पुरुष आणि महिलांच्या रांगा लागल्या आहेत. तर या मतदार केंद्रावर काही नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. ईव्हीएम मशीन स्लो चालत असल्याने मतदारांना रांगेमध्ये जास्ती वेळ थांबावं लागत आहे. तर पिण्यासाठी पाणी आहे परंतु ग्लासची सुविधा नाही, तर आम्ही पाणी कशानं प्यावं असा प्रश्न नागरिकांनी केलाय. तर रांगेमध्ये असताना प्रौढ व्यक्ती उन्हामुळे चक्कर येत असल्याचं सांगत आहेत. एकीकडे उत्साहाने नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत, तर दुसरीकडे इथे सुविधा नसल्याने संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. आम्ही इथे 2 तासाने इथे उभे आहोत. एकदम संत गतीने काम चालू आहे. इथे पाण्याची व्यवस्था नाहीये. डब्बे ठेवलेले आहे पण इथे पाण्यासाठी बॉटल वगैरे काही ग्लास ठेवलेले नाहीये आणि ऊन आहे खूप. इथे पेट्रोल टाकायची आवश्यकता होती. लोक उन्हात उभे आहेत. त्याच्यानंतर एकदम संत गतीने काम चालू आहे. जागरूकता निर्माण करायची असेल तर एकदम वेगाने काम करायला पाहिजे. तिथं तो बघावं लागेल कशामुळे संत गतीने काम चालू आहे. एका बूथवर लोकसंख्या जास्त आहे का? कारण रूम नंबर 1 आणि रूम नंबर 4 वर काहीच गर्दी नाही. रूम नंबर 3 वर एकदम जास्त लाईन बघा किती एकदम लांब लाईन लागून आहे. क्वेश्चन करेंगे तो बोलूंगा ना, इससे पहले भी दिए, ये दूसरी बार है। वैसा ज्यादा कुछ तकलीफ तो नहीं है, लेकिन 1-2 घंटे से खड़े वाला है क्योंकि 3 नंबर क्रमांक में ज्यादा इधर ही है। ऐसा मशीन कम है ऐसा मेरे को लग रहा करना था, जैसा डिवाइड नहीं करे मैनेजमेंट जमान। भैया यहाँ पे थोड़ा टाइम लग रहा है, हमको आके तकरीबन एक घंटा हो गया है। बाकी व्यवस्था अच्छी है सर। 2 में और 3 में थोड़ा रश है, यहाँ थोड़ी तकलीफ जारी। 1 और 4 खाली होना। आज नगर परिषदेची निवडणूक आहे. अतिशय चुरशीची आणि अटीतटीची असल्यामुळे सर्वजण सकाळपासून आपला मतदानाचा हक बजावत आहेत. मी स्वतः या ठिकाणी 1 तासापासून उभा आहे आणि आणखी 2 तास लागण्याची शक्यता आहे आणि ही सर्वजण निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. अतिशय उत्साहपूर्वक वातावरणामध्ये सर्वजण आपलं मतदान करत आहेत आणि हे एक आनंद वाटत आहे की सगळेजण न बोलवता स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी येत आहे आणि आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत.